नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे अश्विनीज किचनमध्ये। आज आपण इथे डाळ खिचडी बनवत आहोत, तेही फक्त तुपामध्ये। आणि जर थंडीच्या दिवसात अशी गरमागरम खिचडी मिळाली किती छान बेत होईल। जर तुम्ही डाएट फॉलो करत असाल तर ही डाळ खिचडी तुम्ही नक्की खावा। याच्यात व्हेजिटेबल आणि डाळ्यांचा समावेश जास्त केलेला आहे, तांदळाचे प्रमाण कमी आहे। चला सुरू करूया। त्याच्यासाठी 1 कप एवढी मूग डाळ घेतली, त्याच कपाने 1 कप तूर डाळ आणि त्याच कपाने 1 कप मसूर डाळ घेतली। आता मी इथे अर्धा कप एवढे तांदूळ घेतले आहे। जर तुम्हाला तांदळाचे प्रमाण जर जास्त घ्यायचे असेल तर 1 कप घेतले तरी चालेल। स्वच्छ धुवून घेतले। आता याला आपण एका कुकरमध्ये काढून घेऊया। कुकरमध्ये पूर्णतः सगळी डाळ काढून घ्यायची। आता याच्यामध्ये पाणी टाकताना आपण डाळींच्या वर आपले छोटेसे बोटाचा एक कांड वरती येईल एवढे पाणी टाकून घ्यायचे आहे। बरोबरच 1 चमचा एवढे हळद टाकून घ्यायची आणि आता याच्यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे आहे। मीठ जेव्हा डाळींमध्ये आणि खिचडीमध्ये शिजते तेव्हा त्याला फ्लेवर खूप छान येतो। 4-5 शिट्ट्या काढून घ्यायच्या। तोपर्यंत इथे एक मोठा कांदा बारीक कट करून घेऊया। लक्षात राहू द्या, आपल्याला एकदम बारीक चॉप करून घ्यायचा आहे। जर तुमच्याकडे चॉपर असेल तर तुम्ही चॉपरमध्ये व्यवस्थित चॉप करून घ्या। आता मी इथे टोमॅटो सुद्धा एकच घेतलेले आहे। टोमॅटो पण छान असे चॉप करून घेणार आहे। जेवढे जास्त चॉप करता तेवढा मसाल्याला फ्लेवर छान येतो आणि मसाला पण जास्त असा व्यवस्थित मॅश होतो। त्याच्यासाठी टोमॅटो सुद्धा बारीक कट करून घ्या। आता इथे माझे टोमॅटो पण व्यवस्थित बारीक असे कट करून झालेले आहे। सगळ्या वस्तू व्यवस्थित जर कट केलेल्या असतील तर मसाला बनवायलाही सोपा जातो। बरोबरच मी इथे एक छोटे गाजर घेतले आहे। गाजर पण आपल्याला छोट्या आकारामध्ये बारीक असे कट करून घ्यायचे आहे। आणि जेव्हा आपण मसाला बनवतो तेव्हा गाजर जास्त शिजवायचे नाही। त्याचा थोडासा क्रंच जो असतो तो आपल्या डाळ खिचडीमध्ये आला पाहिजे, जो खाताना त्याचा फ्लेवर खूप छान येतो। त्याच्यासाठी मी इथे आता कोथिंबीर घेतली आहे। कोथिंबीर पण व्यवस्थित बारीक चॉप करून घ्यायची आहे। कोथिंबीरीमुळे आपल्या भाजीला किंवा डाळ खिचडीला छान फ्लेवर येतो। 1 हिरवी मिरची घेतली, अर्धी वाटी चॉप केलेला लसूण, 1 वाटी इथे बॉईल केलेले मटर घेतले आणि हिंग घेतले आहे। आता कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत। आपली इथे डाळ व्यवस्थित शिजून तयार झालेली आहे। इथे जर तुम्हाला तूर डाळ वापरायची नसेल तर तुम्ही तूर डाळ न वापरता त्याच्या जागी फक्त मूग डाळ आणि मसूर डाळ वापरली तरी देखील चालेल, पण तूर डाळीने थोडे टेक्स्चर छान येते, त्याच्यामुळे मी तर तूर डाळीचा वापर केलेला आहे। जर तुम्हाला पचनास जास्त जड वाटत असेल तर तुम्ही फक्त इथं मूग डाळ आणि मसूर डाळीचा वापर केला तरी चालेल। चांगले याला मॅश करून घ्या। आवश्यकतेनुसार थोडे पाणी घालून चांगले मॅश करा। गॅसवरती कढई गरम करायला ठेवली। मी जसे सांगितले तसे इथे मी 2 चमचे एवढे तुपाचा वापर केलेला आहे। अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा याच्यात जिरे टाकले। जिरे चांगले तडतडल्यानंतर याच्यात लसूण चॉप केलेला टाकला। लसूण चांगला हलवून घ्यायचा। मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितले लसूण चाकूने दाबायचा, नंतर चॉप करायचा, म्हणजे त्याचा फ्लेवर आणि त्याचा क्रंचपणा आपला चांगला येतो। बरोबरच कांदा टाकून घ्यायचा। कांदा चांगला फ्राय करायचा आहे। इथं माझ्याकडून हिंग टाकायचे राहून गेले, त्याच्यामुळे मी आता वरून टाकलेले आहे, पण तुम्ही इथे सुरुवातीला लसूण टाकला की लगे हिंग टाकून घ्या। इथे व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचे आहे। कांदा हलकासा चांगला ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचा आहे। कांदा आपल्याला नाही जास्तही ब्राऊन नाही करायचा। हलका ब्राऊन झाला की त्याच्यात टोमॅटो, गाजर टाकून घ्यायचे। बरोबरच बॉईल केलेले मटर टाकून घ्यायचे। याला व्यवस्थित मिक्स करायचे आहे। आता भाज्या आपल्याला शिजवायच्या आहेत फक्त टोमॅटो मॅश होईपर्यंत। मटर आणि गाजर जास्त शिजले नाही पाहिजे एवढेच ठेवायचे आहे। बरोबर ते शिजण्यासाठी थोडेसे मीठ टाकले आणि थोडीशी हळद टाकली, म्हणजे 1 चमचा एवढी हळद पावडर टाकली। बरोबरच याच्यामध्ये 2 चमचे एवढे बेडगी लाल मिरची पावडर टाकलेली आहे। ह्यानी कलर आणि टेक्स्चर खूप छान येते। बरोबर 2 चमचे एवढी धणे पावडर टाकली आणि मसाला व्यवस्थित हलवून घेतला। तुम्ही पाहू शकता टोमॅटो इथे पूर्ण मॅश झालेले आहे, पण गाजर आणि मटरचा क्रशपणा गेलेला नाही आहे। मी झाकण ठेवले, 2 मिनिटं हलकेसे वाफवून काढले आणि एकदा व्यवस्थित मिक्स केले। इथे आपला मसाला रेडी आहे। हाच आपल्याला क्रंच आणि हाच टेक्स्चर आपल्याला पाहिजे होते डाळ खिचडीसाठी। आता याच्यात डाळ खिचडी टाकून घेऊया। टाकून घेतल्यानंतर आपल्याला डाळ खिचडी व्यवस्थित एकदा हलवून घ्यायची आहे, म्हणजे आपला मसाला जो आहे तो पूर्ण डाळीमध्ये मिक्स झाला पाहिजे। तुम्ही टेक्स्चर आणि पाहू शकता किती छान दिसत आहे। आता इथे व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायची आणि तुम्हाला जर जास्त घट्ट वाटत असेल तर थोडे पाणी टाका, पण डाळ खिचडी ही घट्टच असते, जास्त पातळ देखील नसते। आता इथे आणखी एकदा मी व्यवस्थित हलवून घेतले। तुमच्या जर डाळ खिचडीला मीठ कमी असेल तर त्यात मीठ थोडेसे आणखी टेस्ट करून टाकून घ्या। छान अशी कोथिंबीर वरनं पेरून घ्या आणि व्यवस्थित एकदा हलवून घ्या। छान ह्याला व्यवस्थित उकळी यायला सुरू झालेली आहे। असे उकळायला चालू झाले
की म्हणायचं आपली डाळ खिचडी तयार आहे. 2 चमचे मोठे तूप गरम केले, 1 सुकी लाल मिरची आणि 1 हिरवी लाल मिरची टाकून घेतली आणि त्याचा तडका वरनं वतला आणि पटकन झाकण ठेवले. म्हणजे कसं आपल्या ज्या डाळ खिचडीला त्याला फ्लेवर खूप छान येतो. मग सांगा बरे आता तुम्हाला ही डाळ खिचडी जर थंडीच्या दिवसात अशी गरम गरम भेटली तर तुम्हाला किती छान वाटेल ना. तर मग ही डाळ खिचडी तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.